नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। जुनी मिल जागेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश। जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या 137 एकर जागेच्या सर्व भूखंडाचे व त्यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिनांक 3/7/2026 रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सोलापूर यांनी निरीक्षकांना दिलेला आहे। याबाबत अधिक माहिती देताना ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप अडके यांनी सांगितले की गेल्या 35 वर्षांमध्ये जुनी मिल नावे ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरातील बहुचर्चित भूखंड घोटाळ्यामध्ये जी संस्थेची 137 एकर 5 ठिकाणी वेगवेगळी जागा आहे सोलापुरात, तर त्या जागेमध्ये कुमार शंकर करजगी व त्याच्या हस्तकांनी व इतर बिल्डरांनी केलेल्या घोटाळ्याबाबत चौकशीचे आदेश सोलापुरातील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी 3/7/2026 रोजी दिलेले आहेत व त्याची निरीक्षक चौकशी ही सुरू झालेली आहे। सोलापुरातील जुनी मिल नावे ओळखली जाणारी जी ऑक्शनमध्ये जागा निघालेली होती, ते जुनी मिल ट्रस्टने तत्कालीन अध्यक्ष कुमार करजगी यांनी मी आणि माझ्यासारख्या 1100 सभासदांकडून 9,36,00,000 रुपये मुंबई हायकोर्टामध्ये भरून ही जागा 1996 ते 98च्या दरम्यान ट्रस्टच्या नावे घेतल्या गेलेली होती। परंतु पुढे कुमार शंकर करजगी याने या जागेवर बोगस उमा सहकारी संस्था याची नोंद करून घेऊन पुढे त्या संस्थेच्या मध्ये बोगस 21 उमा कोऑपरेटिव्ह संस्था व द स्क्वेअर मॉल किंवा वॉटरफ्रंट फेज 1 फेज 2 अशा अनेक गृहनिर्माण संस्थांची बोगस पद्धतीने तेथे नोंदणी केलेली होती। मागील काही महिन्यामध्ये या सगळ्या 21 बोगस गृहनिर्माण संस्था ह्या अवसायनात आलेल्या आहेत आणि त्यांच्यावर विविध व्यावसायिकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। परंतु मागील 35 वर्षामध्ये कुमार शंकर करजगी त्याचे जे कोणी हस्तक आहेत विविध आणि त्याच्या घरातल्या वेगवेगळ्या मंडळींनी जे सोलापूरकरांची हजारो रुपयांची लूट करून जे काही माया कमवलेली होती, तर त्या सर्व सोलापुरातील 5 विविध ठिकाणी असलेल्या जुनी मिल कंपाऊंड, मोतीबाग येथील कंबर तलावजवळ 15 एकर जागा जिथे वॉटरफ्रंट फेज 1 फेज 2 आहेत, तसेच उमानगरी नावाने ओळखली जाणारी जागा, यशनगर ST स्टँड समोरील मुरारजी पेठेतील जागा, जुनी धरमसी लाईन, या अशा विविध 5 ठिकाणी ज्या संस्थेच्या जागा आहेत त्या जागेंवर झालेले अवैध व्यवहार, त्याच्यातून कमावली गेलेली अमाप जे पैशाचे गैरव्यवहार झाले आहेत ते आणि त्यावरील झालेल्या अनधिकृत सर्व बांधकामांची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल देण्याबाबत माननीय धर्मादाय आयुक्तांनी ही ऑर्डर काढलेली आहे। यामुळे या गोष्टींच्या बाबतीत मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी 2023 सालापासून माननीय धर्मादाय आयुक्त तसेच विविध कोर्ट व प्रशासकीय कार्यालयांमध्ये कुमार शंकर करजगी व त्यांनी केलेल्या या जागेच्या गैरव्यवहाराबाबत आम्ही असंख्य तक्रारी दिलेल्या होत्या आणि त्यातीलच हे अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे पाऊल असे समजले जाते। या अनुषंगाने ज्या जागेच्या गैरव्यवहार झालेले आहेत आणि बोगस बांधकामे झालेली आहेत, तिथे अनेक अतिक्रमणे झालेले आहेत, त्याची लवकरच सखोल चौकशी होऊन कुमार शंकर करजगी, त्याचे हस्तक आणि बोगस बांधकाम आणि अतिक्रमणधारकांवर नक्कीच कठोर कारवाई होईल आणि जे माझ्यासारखे 1100 जुनी मिलचे ओरिजिनल मेंबर आहेत, ज्यांनी या जागा घेण्यासाठी 1988-89 सालापासून पैसे भरलेले होते, त्या लोकांना ह्या जागा कायदेशीर मार्गाने मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे। त्यामुळे 35 वर्षाच्या लढ्यानंतर आता आमच्या जागा कायदेशीर मार्गाने मिळतील अशी आशा उत्पन्न झाली आहे।